नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। माजी सभागृह नेते नगरसेवक रवींद्र बारसकर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावेडी गावठाण येथील खंडोबा मंदिराच्या सभा मंडपाचं भूमिपूजन भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि सर्व सावेडी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर, प्रदेश सदस्य किशोर वाकळे, विवेक नाईक, नितीन शेलार, अमित गटणे, महादेव बारसकर, विजयराव वाकळे, विठ्ठल बारसकर, बबन बारसकर, श्रीकांत वाकळे, ॲडव्होकेट महेश काळे, गणेश वाकळे, सचिन सेठ बारसकर, अशोकराव वाकळे, भोरुशेठ बारसकर, डॉक्टर बाळासाहेब भगत, संजय अडोळे, विलास वाकळे, संपत नलावडे, सदाशिव भिंगारदिवे, भगवान जगताप, भरत खाकाळ, किशोर बारसकर, सुरेश वाकळे, बाळासाहेब वाकळे, रोहिदास बारसकर, करण कराळे, बाळासाहेब बारसकर, महेश कराळे, अभिषेक वाकळे, देवीदास बारसकर, कचरू बारसकर, भानुदास बारसकर, रमेश चव्हाण, दत्ता वाकळे, अरविंद वाकळे, प्रशांत कर्णक, बाबासाहेब भिंगारदिवे, संतोष दंडवते, रावसाहेब करपे, पप्पू आडोळे, प्रदीप चेमटे, पुष्कर कुलकर्णी, भैया बारसकर, चंदू भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, रोहन बारसकर, अक्षय बारसकर, मयूर वाकळे, राम बारसकर, अवधूत बारसकर इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवानराव जगताप यांनी केलं। आभार ॲडव्होकेट महेश काळे यांनी मानले। खंडोबा, वैरुबा, त्याच्यानंतर म्हसोबा असे 3 प्रकारचे खंड वसूल करणारे जे राणीच्या राज्यात जे तुळजापूरच्या भवानी देवीच्या कार्यकालात जे खंड वसूल करणारे खंडकरी असायचे, 5 गावा मिळून एक खंडोबा असायचा। त्यापैकी आपल्या गावातलं हे अतिशय आराध्य दैवत खंडोबा, या दैवताचं आणि हे आपल्या संपूर्ण 5 गावाचं कुलदैवत आहे। या कुलदैवताच्या जीर्णोद्धार करण्याची आपल्याला खऱ्या अर्थाने ही संधी मिळाली। गेल्या अनेक पिढ्यापासून हे मंदिर इथं या ठिकाणी उभं आहे आणि आपण त्याचा जीर्णोद्धार करण्याचा आज हा मानस केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून रवींद्र बारसकर साहेब यांनी विशेष प्रयत्न करून हा योग आपल्यासाठी जुळवून आणला आणि या कार्यक्रमासाठी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष अभयजी आगरकर आमच्या सगळ्यांच्या विनंतीला या मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचेही आमच्या गावाच्या वतीने हार्दिक स्वागत। आमच्या या भागातील आमचे गावाचे आमचे युवक नगरसेवक जरी उपनगरात असले तरी त्यांचे धूमधडाक्यात कामं चालू आहेत। असे आमचे संपतदादा बारसकर, कुमार भाऊ वाकळे, महापौर बाबासाहेब वाकळे आणि रवींद्र बारसकरांनी जे काम केले ते भविष्यात असे कामं होणार बी नाहीत, मी आताच खात्री करतो। आणि पुढच्या काळात या नगरसेवकांनी जे काम केलं आता त्यांच्या हातून जे आमचं समाज मंदिराचं काम झालं, सगळ्या मंदिराचे शुभीकरण झालं आणि राहिलेलं त्यांना आम्ही प्रस्ताव टाकला होता व सगळे मंदिराचे कामं केलेत। आमचं खंडोबाचं मंदिर का तुम्ही मागं ठेवलं, त्यांनी त्या विनंतीला मान देऊन त्यांना आठवत असेल बाबासाहेब वाकळेंनी रवींद्र बारसकर लगेच हा विषय मंजूर करून लगेच तातडीने आज त्यांचं सभामंडपाचं उद्घाटन होतं। हे खूप आनंदाची बाब आहे आणि सावेडी गावाला प्रगतीपथावर नेण्याचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे। सावेडी गावाचा आपला एकोपा असाच कायम ठेवा, सगळ्यांनी सहमतीने सगळ्या विचारांनी कामं झाले तर प्रगतीपथावर कामं जातात। जे एवढं 2 शब्द बोलतो आणि मी आजच्या कार्यक्रमाचे श्रेय यांना दोन शब्द करतो। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 6 मधील जे खंडोबा मंदिर आहे तर याच्या भूमिपूजनाप्रसंगी आपल्यामध्ये सर्वांमध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अहमदनगर शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अभयजी आगरकर साहेब, त्याचप्रमाणे अहमदनगर शहराचे माजी महापौर व विद्यमान लोकसभा प्रमुख माननीय बाबासाहेबजी वाकळे पाटील व ज्यांच्या पाठपुरावठ्याने हे सभामंडप आज मार्गी लागत आहे असे आमचे लाडके नगरसेवक रवींद्रजी बारसकर, उपस्थित असलेले सगळे सावेडी गाव ग्रामस्थ सर्वांचे इथं स्वागत करतो। आणि आज आपल्याला सांगू इच्छितो की भाऊसाहेबांनी तर सांगितलंच तसं जे अहमदनगर शहरामध्ये जे 17 वार्ड आहे त्यामधून माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त जे कामं झालेली आहेत ती महापौरांच्या काळात आणि खासदार साहेबांच्या काळात हे आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये झालेली आहे आणि तीच कामं जास्तीत जास्त तर झालीच आहे, पण सगळ्यात जी दर्जेदार जी कामं आहेत ती आपल्या प्रभागामध्ये झालेली आहेत। उपस्थित भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर साहेब, माजी महापौर बाबासाहेबजी वाकळे, नगरसेवक रवींद्रजी बारसकर पाटील व समस्त गावकरी, आज इथं आपण खंडोबा मंदिराचे जे काही जीर्णोद्धाराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी इथं उपस्थित आहोत।
सांगायचं तात्पर्य म्हणजे आमचा जो वार्ड आहे अध्यक्ष साहेब, त्या वार्डामध्ये महापौर साहेबांच्या माध्यमातून, रवींद्रजी बारस्करांच्या माध्यमातून व इतर जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. आमच्या जनता पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा खासदार साहेब सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून असेल, आमच्या वार्डातील जे नगरसेवक आहेत खूप भरघोस प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं या वार्डात झाले. आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला 50 वर्षात मागील जेवढे कामं रस्ते झाले तेवढे कामं ह्या 5 वर्षात झालेले आहेत. आज आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधनं सभामंडप ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर साहेब, तसेच आमचे महापालिकेतील सहकारी रवींद्र बारस्कर, तसेच आपले विवेक नाईक असतील, आपले कराळे नगरसेवक अभिषेक, सर्व गावकरी मंडळ व उपस्थित बंधूंनो, आज आपण पाहतो शहरामध्ये इथं येण्यास उशीर का झाला तर याच्या आधीसुद्धा आगरकर साहेबांना आम्ही 4-5 उद्घाटन करून आलो. इतका भरीव निधी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरात टाकलेला आहे. कधी नव्हे एवढे विकासाचे कामं या माध्यमातून चालू आहेत. मी तर म्हणतो कामं शिल्लक राहणार नाही, इतका भयानक निधी आपल्या शहरात पालकमंत्री साहेब आणि विखे पाटलांनी आणलेला आहे. जवळजवळ 200 कोटीचा निधी आपल्या नगर शहरामध्ये आणलेला आहे. 3 उड्डाणपुलं आणलेले आहेत. आपलं DSP चौकाचा उड्डाणपूल असेल, नागापूरचा उड्डाणपूल असेल, असे भरीव कामं हे खासदार साहेब करतायत आणि आपल्याला त्यांच्या मागं उभं राहण्याची वेळ आलेली आहे. यानंतर आता खासदारकी आहे, आपण नक्कीच त्यांना भरघोस मतांनी त्यांची म्हणजे कामाची पोचपावती देऊया असं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. पालकमंत्री आता महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले आत्ता भाजपचे उमेदवार असणारे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून आणि आपल्या सर्वांच्या शहर जिल्हाध्यक्ष अभयदादा आगरकर असतील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे असतील, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज जो सभा मंडपाच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन कसं होत आहे, या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित आहात आणि उपस्थित असलेल्या सर्वांची मनोगत आपण ऐकलेली आहेत. जसं काळे भाऊसाहेबांनी सांगितलं, इतर सर्व वक्त्यांनी सांगितलं की आपला प्रभाग हा तसा खूपच म्हणजे नगर शहरात या प्रभागात इतकी कामं झालेली आहेत की आता काम कुठं करायचं हा शोधायचा प्रश्न पडतो. एवढी कामं या प्रभागात झालेली आहेत. सावेडी गावठाणामध्ये सर्व मंदिरांचे सभामंडप झालेले आहेत. आपलं कुलदैवत सर्वांचं खंडोबा यांचा एक सभामंडप शिल्लक होता, आज त्याचंही भूमिपूजन झाल्यामुळं सर्व मंदिरांच्या सभामंडप हे पूर्णत्वास गेलेले आहेत. या अशा आनंदी प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात आणि तसेच आपल्या खासदार साहेबांनी यानंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात निधी आपल्या सर्व शहरात असेल किंवा त्याच्या लोकसभा मतदारसंघात असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा निधीचं वाटप आणि निधी दिलेला आहे की सर्व रस्ते असतील, सभामंडप असतील, ड्रेनेज लाईन असतील, इतकी कामं झालेली आहेत. काम करत असताना सर्व नागरिकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल मी खरोखर सर्वांचे आभार मानतो. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय व आपण जे आम्हाला मदत केली, आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथून नेमणूक केली आमची, तर या आपल्या जे आपले अनंत उपकार आमच्यावर आहेत त्या उपकारातून उतराई होण्याचा हा एक छोटासा काम आम्ही मार्गी लावलेले आहेत. बाबासाहेब असतील, इतर नगरसेवक असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि खासदार साहेबांच्या निधींमुळे हे सर्व शक्य झालेले आहे. तर एवढ्या सर्वांचे सगळ्यांचे मी एकदा आभार मानतो. सर, सभा मंडपाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या नगरीचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे पाटील यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी हे समाज मंदिर उभं राहतं असे रवींद्र बारस्कर, या भागातील आमच्या महिला नगरसेविका कराळेताई, त्याचप्रमाणे जाधवताई आणि उपस्थित या ठिकाणी असलेले भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी आणि या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू, या ठिकाणी आज हे उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो. आज तुमचा वार्ड एवढा स्वयंपूर्ण झाला आहे
की इथं कामं शोधावी अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे एखाद्या माणसाला जर एखाद्या नगरसेवकाला जर एखादी दिशा असेल, विकासाची दिशा असेल, विकासाचा ध्यास असेल, तर काय होऊ शकतं त्याचा परिपाक म्हणजे आज आपल्या अनेक मंदिरांना, म्हणजे राजवाड्यातलं मंदिर, समाज मंदिर असो, तुमचं खंडोबाचं मंदिर असो, तुमचे तिकडची 2 मंदिर, तुकाराम महाराजांचं मंदिर असो, अशा सर्व ठिकाणी ज्यावेळेस एवढे प्रमाणामध्ये तर समाज मंदिरं झाले, रस्ते झाले, गटारी झाल्या, तर समाजाचा ज्यावेळेस म्हणजे नगरपालिकेमध्ये असताना जो विकास झाला आणि त्यानंतर आदरणीय पालकमंत्री महोदय राधाकृष्णजी विखे पाटील असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या माध्यमातून हा निधी आज आपल्या नगरकरांना उपलब्ध झालेला आहे. ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची उपलब्धी आहे. आणि आज कर्तृत्ववान आपल्याला हा खासदार आणि नामदार आपल्याला जर मिळाले तर या नगर शहराच्या पुढील काळामध्ये विकासाचं पर्व आणखीन वाढेल आणि नगर शहराच्या विकासाच्या मध्ये भर पडण्याचं काम ज्यावेळेस आपल्याला निधी उपलब्ध होईल त्याच वेळेस होईल.